आता यात्रेचा दुसरा दिवस. आपल्याला आजूबाई इकडे गँग बसलेली सगळी कॉफी. नमस्कार मित्रांनो, आज आमच्या गावची यात्रा आहे. आपण देवाचं दर्शन करायला चाललेलो आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. पण आता फायनली गावामध्ये आणि आपण देवाच्या पाया पडायला जाणार आहे, त्याच्यामुळे चला तुम्हाला दाखवतो. त्याचबरोबर सौभाग्यवती आणि त्या काही किंकर त्यांच्याकडून सुद्धा आपल्या उत्सवासाठी आता फायनली चाललेलो आहे आपण मंदिराकडे. स्वागत आणि अभिनंदन घ्यायला आलेलो आहे आपण. आता नारळ घेऊ. ठीक आहे. नारळ घेतलेला आहे आणि देवाला चाललेलो आहे आता आपण. बघा इथं दर्शनासाठी, इकडे दर्शनासाठी रांग आहे, तिकडून बाहेर येणार आहे. स्वागत आणि अभिनंदन. सगळ्यांनी हात करा. जा ना जरा आतमध्ये. आतमध्ये जायचे पण रागेने जायचे आम्हाला. तुला अलाउड आहे? तुम्ही इकडे तिथे जातो. आलेलो आहे फायनली आपण आतमध्ये आणि इकडे बघा दर्शनाची रांग. कोणाला हवे असेल तेव्हा ते घालण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. जर कोणाला हवे असेल तर या ठिकाणी संपर्क करायचा आहे. रांग आहेत. जर कोणाला बाहेर भेटलं नसेल आणि इच्छा असेल तर देवावरती वस्त्र टाकायचे तर या ठिकाणी वस्त्र उपलब्ध आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. नंतर घे याच्यातून. इकडे धूप पेटवलेलं आहे. हे पाहत आपले पुजारी आहे, आपले भावनाला दानशूर व्यक्तिमत्व त्यांनी त्या ठिकाणी बसायच्यावर काढून टाकायचं आहे. उभं राहील कोपऱ्यामध्ये आलेल्या भाविकांनी सुद्धा त्यांना बसण्यात त्याची जागा आहे, त्यांना आपलं घ्यायचे. दोन भाऊ जर वेगळे करून खात असतील आणि वडील सुद्धा वेगळे राहत असतील, आपल्या गावात तसं कोणी नाहीये, पण जर असेल तरी नियम सांगतो तर वडिलांकडून या ठिकाणी वर्गाने घेतली जात नाही. तसंच दोन्ही गावाने बंधनकारकांनी त्यांनी देणगी दिलीच पाहिजे. आणि अजून एक सूचना आहे, जे जे ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या उत्सवाची देणगी देणार नाही त्यांना गावामध्ये त्यांच्या घरगुती जर काही कार्यक्रम होणार असेल तर त्यांना गावातील भांडी वगैरे काही दिली जाणार नाही. त्यांनी स्वतः भाड्याने. फायनली आता दर्शन झालेलं आहे आपलं आणि आपण बाहेर चाललेलो आहे. इकडे गेलो नारळ फोडू आपण. हे 2 मिनिटं. त्याचबरोबर श्री सोनू किशोर पवार आपल्याला प्रसाद पण भेटलेला आहे. त्यांच्या मंडळाच्या वतीने चैतन्य कालेनाथ महाराज यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत आणि अभिनंदन. हे बघा आपल्या मंडळाचे कार्यकर्ते तसेच मनसे विभाग अध्यक्ष किरणचं आणि प्रमोदचं सगळं नंदकिशोर नारळ हे देवाला नारळ फोडताना सकाळची जर काढली असते दोघांच्या मागे येडा पिडा जाऊ द्या. लवकर पर भेटू द्या. लग्न जमू द्या. अजून बंडू लागली असते एक आपल्याला साकडं घालायचं देवाला, कारण आपल्या नावात सगळ्यात पोरांचे लवकर जमू द्या. हे आपल्या माऊली हॉटेलचे मालक माऊली जगताप. हे बघ असा प्रसाद दिला जातो आपल्या इकडे मंदिराकडे बघा. असा प्रसाद वाटला जातो आपल्या गावामध्ये. पेड्यांचा असतो, भाकरीचा असतो, गुळ मिक्स करून तो वाटला जातो. तर तिथं आहे. आपण मंदिरात पण आलेलो आहे.
हे बघा येडे चाळे चालू झालेले आहेत आतापासूनच. सांगायचे ना फायनली आता आपण इकडं आलेलो आहे. गणेश जगताप यांच्या 101 रुपये आले. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या यात्रेचा दुसरा दिवस आहे. हजरीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण मंदिराकडे आलेलो आहे. हे पाहू शकता आपले लोक आहे, ही आपली गँग आहे. आता आपण जाणार आहे यात्रेमध्ये. थोड्या वेळात दाखवेल तुम्हाला यात्रेमध्ये काय होणार आहे, कसं काय. हे बघा मित्रांनो, तर आपले क्लासमेट भेटलेले आहेत जुने आपल्याला. बघा हीच तो एन्जॉय असतो आपला यात्रेमधला. बघा शेवर एवढ्या घेऊन चाललेले आहेत. बारीक मुलांना खेळणी वेळणी घेऊन दिलेले आहेत. फुल एन्जॉय. हे बघा हे क्लासमेट फिरतात. डेली डेली मला एक येताना जाताना दिसतात. घे ना बघ इथे. हे बघा असे एन्जॉय असतात ते. कडे भेटले नाणे आई भेटलेली आहे. काय घेतात ते, काय घेतात ते. हो चला 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 पुढे चला. शेवर एवढ्या किती. हे बघा जिलेबी घेतलेली जिलेबी. हो चला ना, एका साईडला उभे राहणार. अरे बाबा चलला काय घाबरतो. हे बघा खरेदी चालू आहे आपलं सगळे. इकडे आपला एक मेंबर भेटलेला आहे. गावची यात्रा आहे तुमच्या, काय आहे का नाही. नमस्कार. हा हा बघा महाराज एक एक खेळणं घेत आहे ते. हेलिकॉप्टर उडवायचे आपल्याला. खेळणं काय असतं ते. हा का. यस. काढू नका रे, गोप्रो काढू नका तुम्ही. चला चला. कोणचं हा विजयाचा काय बावड्या काय मगापासून तुम्ही इकडेच आहे फिरतोय जरा यात्रेचा आनंद घेतोय. एका जागीच मगापासून बोलतो. एका जागी नाही. आता आपला अजून एक क्लासमेट भेटलेला आहे. विजय मित्र आपला क्लासमेट होता ह्यो. पण ते आता चला 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 क्लासमेट चला.
यात्रेमध्ये खरेदी चालू आहे बघा. मी पण आहे. गोल्या काय काय घेऊन देतो मला बोल. 50 हा फक्त 100. मी फक्त 60 रुपये तुमच्यासाठी दिला त्याला आज. मी 200 रुपये गाडी मागे त्याला इमान बघा. हे बघा कसं काय ह्यो आयफोन कितीला आहे आयफोन? त्याला 150. अरे आयफोन कितीला आहे? आयफोन 100 रुपयाला बघा. वाजत आहे बघा. आहे ना. ओके. धन्यवाद. चला. आता आपण चाललेलो आहे पुढे. मित्र आलेला आहे आपला अक्षय मित्र. ओमकार मित्र पण आलेला आहे. हा ना मग तेच ना. आमच्या गावच्या यात्रेला आल्याबद्दल तुमचं धन्यवाद. गावच्या यात्रेचा काही खर्च आहे का नाही? हा याला ना गँग चाललेली आहे. हा चालू काय काम जाय ना. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे करंजाच्या यात्रेला. कानिपनाथ देवाची यात्रा आहे. तर तुम्ही पाहू शकता गावाकडील वातावरण आणि गावाकडील सर्व. तर बघा. तर हा मित्रांनो किरण ब्लॉग्स आहे. तर याचा किरण किरू ब्लॉग्स म्हणून चॅनल आहे यूट्यूबला. सबस्क्राईब करा सगळ्यांनी मित्रांनो. तर आपलंच नाव करूये. तर चला आता आपण चाललेलो आहे इकडे पुढे. बाबा घे. थँक्यू. यांचे पण ब्लॉग येतात. किरण साबळे ब्लॉग म्हणून आहे. दोन चॅनल आहेत आमचे. किरण साबळे ब्लॉग्स आपलं ब्लॉग चॅनल आहे आणि दुसरं शिवजन्मभूमी टाइम्सचे न्यूज चॅनल आहे. तर मित्रांनो सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं एक किरू ब्लॉग्स आहे ते खूप मेहनत करतात कारण की मित्रांनो मी सगळे व्हिडिओ पाहिले. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. ठीक आहे थँक्यू. खेळणे बिळणे आलेले आहेत. मित्रांनो आपण इकडं चालूच आहे का बदाम शेक आहे. हे बघा मित्रांनो आपण बदाम शेक खायला प्यायला आलेलो इथं. आपली गँग आहे. आवडले नाही. कालचं नाही नव्हता बदाम शेक. कालचं लागला होता. ड्रोन शूट तुम्हाला ड्रोन शॉट पण बघायला भेटणार आहे. We'll grow in numbers.
फायनली आता आपण पोहोचलेलो आहे आखाडा बघण्यासाठी. जोड द्या. बबू लांडे यांच्या हातामध्ये जो पैलवान आहे त्याच्यावरती 600 रुपये आणि एक डाल इनाम आहे. जोड द्या. 600 रुपये एक डाल. 600 रुपये एक डाल. जोड द्या. 600 रुपये एक डाल. डाल नव्हती, फक्त पैसे होते. हा, आपल्या गावचा हा एकदम नियमबद्ध असा आखाडा आपल्या गावामध्ये चालू आहे आणि या आखाड्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुणे मंडळींचं, सर्व पैलवान मंडळींचं आपण यात्रा कमिटीच्या वतीने, आपल्या ग्रामस्थ सहकारी सर्व वाडी वस्तीतील लोकांच्या वतीने आपण त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. आता आखाड्यामध्ये चालू असलेली कुस्ती विराम विरुद्ध मड अशी ही कुस्ती चालू आहे. ग्रामस्थांचे 900 रुपये आणि डावकर साहेब यांचे 500 रुपये अशी 1400 रुपयाची कुस्ती आहे. आणि सीताराम कुस्ती कुठं सर्व परिवाराने टाचा करून आखाडे द्यायचे. बघा इकडे बसलेले आहेत आपले ग्रामस्थ पण आहेत सगळे. इकडे बघा भरपूर मोठ्या प्रमाणात पैलवान आलेले आहेत. बघा तुम्ही 100 रुपये गोपाळ पवळे यांचे 100 रुपये पैलवान. हा, डाव्या हातातील जो पैलवान आहे तो खेड तालुक्यातील पैलवान आहे आणि उजव्या हातातील पैलवान आहे तो जुन्नर तालुक्याचा खिरेश्वर गावचा पैलवान आहे. ग्रामस्थांचे 5000 रुपये. पोपट मठाची लांड्यांची एक गदा गोपाळ पवळे यांचे 100 रुपये. आणि कुस्ती चित्त झाली तर मटू सकाराम लांडे कैलासवासी यांच्या स्मरणार्थ विष्णू साबळे 1100 रुपये. मटू सकाराम लांडे कैलासवासी मटू सकाराम लांडे यांच्या स्मरणार्थ 1100 साबळे यांचे 1100 रुपये. कुस्ती आहे आणि एक गदा 6200 रुपये एक गदा. शेवटची कुस्ती गदा 2-3 वर्ष आपण मध्ये घ्या. कुस्ती होऊ द्या. 2-4 वर्ष झालं गदा आपल्याकडे. गदा जाऊ द्या. दोन्ही पैलवानांचा सन्मान केला जाणार आहे. दोन्ही पैलवानांचा सन्मान आप्पा आप्पाच्या चौकाचे अध्यक्ष आणि तिकडे उपाध्यक्ष आहेत. हे सदस्य आहेत, हे सदस्य आहेत. खजिनदार आहे, शूटर आहे तो शूटर. तुम्हाला लवकरच गुड न्यूज पण येणार आहे आप्पाच्या चौकाची काहीतरी. बघू ते सिरीजचा काय प्लॅन आहे बघू. सदस्य रागाने बघतात इकडे. अशा प्रकारे आपल्या गावची यात्रा संपलेली आहे. आपण इथंच एंड करतोय आपल्या ब्लॉगचा. मित्रांनो, आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.